तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणादण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दवल्लभम्। अध्याय 12 श्लोक क्रमांक 6। एतु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते। एतु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते। पदच्छेद बघा। ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येन एव योगेन मां ध्यायन्तः उपासते। तू म्हणजे परंतु अन्वयार्थ। तू ये म्हणजे जे भक्त। सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य सर्व प्रकारची कर्मे मला अर्पण करून मला समर्पण करून मत्पराः म्हणजे मत्पर होऊन म्हणजे ज्यांना मीच श्रेष्ठ आहे अशा प्रकारचे होऊन। अनन्येन एव योगेन अनन्य अशा प्रकारच्या भक्तियोगाच्या द्वारा मां ध्यायन्तः माझं ध्यान करणारे भक्त उपासते माझी उपासना करतात। बघा अजून एकदा। तू म्हणजे परंतु ये जे भक्त सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य सर्व प्रकारची कर्मे मला समर्पण करून मत्पराः मत्पर होऊन अनन्येन एव योगेन अनन्य भक्तियोगाच्या द्वारा मां ध्यायन्तः माझं ध्यान करणारे असतात। आणि असे भक्त उपासते माझी काय करतात उपासना करतात। आलं। अनन्य भक्तियोगाच्या द्वारा माझं ध्यान करून माझी उपासना करतात। आलं। मग आता अशा भक्ताकरता मी काय करतो ते आता भगवान पुढच्या श्लोकात सांगतात। तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसा
येषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसा तेषाम् अहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मयि आवेशितचेतसा। पार्थ हे पृथापुत्र अर्जुना, अगोदर काय घ्यायचं? पार्थ हे पृथापुत्र अर्जुना, मयि आवेशित चेतसाम तेषाम। मयि म्हणजे माझ्या ठिकाणी, आवेशित चेतसाम ज्यांनी आपलं चित्त काय केलेलं आहे? स्थिर केलेलं आहे। तेषाम त्यांचा, माझ्या ठिकाणी चित्त स्थिर केलेल्या त्या, तेषाम म्हणजे त्या पुरुषांचा, अहम मी, न चिरात म्हणजे तात्काळ, वेळ न लागू देता, फार वेळ न लागता, तात्काळ मृत्यू संसार सागरात समुद्धरता भवामी। मृत्यूरूपी संसार सागरातून समुद्धरता म्हणजे त्यांचा उद्धार करणारा, भवामी म्हणजे होतो। म्हणजे भगवान काय सांगतात बघा, जे माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करतात अशा त्या पुरुषांचा मी या मृत्यूरूपी संसार सागरातून उद्धार करणारा होतो, म्हणजे मी त्यांचा उद्धार करतो। कळलं का? म्हणून तर तो गोवाने म्हटले, त्याच्या पायी घाला मिठी, मूल नेगे जग जेटी, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या। भवसागर तरता काय करीतसा, कार्य करीतसा चिंता, पहिलं उभा दाता कटिकर ठेवून या, त्याच्या पायी घाला मिठी। बघा अजून एकदा सांगतो, पार्थ हे पृथापुत्र अर्जुना, मयि आवेशित चेतसाम तेषाम माझ्या ठिकाणी चित्त स्थिर केलेल्या त्या पुरुषांचा, अहम मी, न चिरात म्हणजे तात्काळ, मृत्यू संसार सागरात समुद्धरता भवामी मृत्यूरूपी संसार सागरातून त्यांचा उद्धार करणारा मी होतो। कळलं का? मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अतौ ध्वन्न संशयः। मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अतौ ध्वन्न संशयः। मयि एव मनः आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मयि एव अतः ऊर्ध्वं न संशयः। आलं का? मयि एव मनः आधत्स्व, भगवान अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, तू तुझं मन माझ्याच ठिकाणी काय कर? स्थिर कर। मयि एव मनः आधत्स्व, माझ्याच ठिकाणी मन तू काय कर? स्थापन कर।
मयी बुद्धिम निवेशय, आणि माझ्याच ठिकाणी तुझ्या बुद्धीचा काय कर, प्रवेश कर. तुझी बुद्धी माझ्याच ठिकाणी प्रविष्ट कर. आलं? म्हणजे तुझी बुद्धीसुद्धा माझ्याच ठिकाणी स्थिर कर. मन संकल्प करत असतं, मन परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करायचं म्हणजे मनाने परमात्म्याचा संकल्प करायचा. बुद्धी निश्चय करत असते आणि ती बुद्धीचा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी प्रवेश करायचा म्हणजे बुद्धीनं परमात्म्याच्याच प्राप्तीचा, परमात्मा स्वरूपाविषयीचाच काय करायचा, निश्चय करायचा. अतः ऊर्ध्वम, आणि असं जर तू केलंस याच्यानंतर, अतः ऊर्ध्वम म्हणजे देहपात झाल्यानंतर, मयी एव निवसिष्यसि, मयी एव माझ्यामध्येच म्हणजे माझ्या स्वरूपामध्येच, निवसिष्यसि तू निवास करशील म्हणजे तिथं राहशील, माझ्या स्वरूपातच तू राहशील, निवास करशील. याच्यामध्ये न संशय, याच्यात काहीही संशय नाही. आलं का? अजून एकदा सांगू का? मयी एव मनः आधत्स्व, माझ्या ठिकाणीच तू तुझं मन स्थिर कर. मयी बुद्धिम निवेशय, माझ्या ठिकाणीच तुझ्या बुद्धीचा प्रवेश कर म्हणजे तुझी बुद्धीसुद्धा माझ्या ठिकाणीच अशा प्रकारची स्थिर कर. अतः ऊर्ध्वम, आणि मग देहपात झाल्यानंतर, मयी एव निवसिष्यसि, माझ्यामध्येच तू काय करशील, निवास करशील. न संशय, यामध्ये काहीही संशय नाही. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततः माम् इच्छ आप्तुं धनंजय. अथ, अथ म्हणजे अथवा. मयी म्हणजे माझ्या ठिकाणी. दिसलं कुठे आहे मयी? मयी म्हणजे माझ्या ठिकाणी. चित्तं स्थिरं समाधातुं न शक्नोषि. चित्तं स्थिरं समाधातुं, चित्त स्थिर करण्याकरता, चित्ताला स्थिर करण्याकरता, न शक्नोषि जर तू समर्थ नसशील. वरच्या श्लोकात काय सांगितलं की तुझं चित्त माझ्या ठिकाणी स्थिर कर. मयी एव मन आधत्स्व, चित्त म्हणजेच मन ना, मन म्हणजे चित्त. जर तू तुझं चित्त माझ्या ठिकाणी स्थिर करण्याकरता समर्थ नसशील तर मग ततः, ततः म्हणजे तर मग, धनंजय, हे धनंजया, अभ्यासयोगेन माम आप्तुम इच्छ, तर तू चित्ताला स्थिर करण्याचा अभ्यास कर आणि त्या अभ्यासाच्या योगानं माम आप्तुम इच्छ, मला प्राप्त होण्याची तू काय कर, इच्छा कर, अभ्यास कर. चित्त स्थिर करण्याचा काय कर, अभ्यास कर.
आणि अभ्यासाच्या द्वारा तू मला प्राप्त होण्याची इच्छा कर. बघा अजून एकदा. अथवा चित्तम मयी स्थिरम समाधातुम न शक्नोशी. चित्ताला माझ्या ठिकाणी स्थिर करण्याकरता जर तू समर्थ नसशील, ततः तर मग अभ्यासयोगेन अभ्यास योगाच्या द्वारा माम आप्तुम इच्छ मला प्राप्त होण्याची तू काय कर, इच्छा कर. आलं? अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव. मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव. मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. अभ्यासे अपि असमर्थः असि मत्कर्म परमः भव. मदर्थम अपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम अवाप्स्यसि. बघा आता भगवंतांनी अगोदर सांगितलं की तुझं चित्त माझ्या ठिकाणी स्थिर कर. तू जर चित्त स्थिर करण्याकरता समर्थ नसेल तर चित्त स्थिर करण्याचा अभ्यास कर आणि अभ्यासाच्या द्वारा मला प्राप्त होण्याची इच्छा कर. आता तो अभ्यासही तुझ्याकडून होत नसेल. तुझ्याकडून अभ्यास म्हणजे कशाचा अभ्यास? चित्ताला स्थिर करण्याचा अभ्यास. तो अभ्यास करण्याकरता सुद्धा जर तू असमर्थ असशील तर मग तू माझ्याकरता कर्म कर. अभ्यासे अपि असमर्थ असि. पदस्य सांगितलं का? पदस्य सांगितलं का? आता अन्वय अर्थ बघा. अभ्यासे अपि अभ्यास करण्याकरता सुद्धा असमर्थ असि. जर तू असमर्थ असशील, समर्थ नसशील तर मग मत्कर्म परमः भव. माझ्याकरता कर्म करणारा हो. भव म्हणजे हो. आलं का लक्षामध्ये? माझ्याकरता कर्म करण्यामध्ये परायण हो. कारण मदर्थम अपि कर्माणि कुर्वन्. माझ्याकरता सुद्धा कर्म करणारा असा तू सिद्धिमवाप्स्यसि. तू सिद्धीला प्राप्त करशील किंवा सिद्धीला प्राप्त होशील. मोक्षरूपी सिद्धीला प्राप्त होशील. कळलं का? बघा अजून एकदा. अभ्यासे अपि असमर्थ असि. अभ्यास करण्याकरता सुद्धा जर तू असमर्थ असशील तर मग मत्कर्म परमः भव. माझ्याकरता कर्म करण्यामध्ये परायण हो. आलं? मदर्थम अपि कर्माणि कुर्वन्. माझ्याकरता सुद्धा कर्म करणारा असा तू सिद्धिम अवाप्स्यसि. मोक्षरूपी सिद्धीला तू काय करशील? प्राप्त करशील. ओम शांती शांती शांती. पुंडलीकवरदा हरिठर श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु महाराज की जय.